श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अर्चना. माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे ते आज आपण बघूया. तर घरात छोटासा एखादा फिश टँक नक्की ठेवावा. स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका. देवघरात कलश तर सर्वच ठेवतात, पण तुम्हाला माहिती आहे का की कलश कधी बदलावे? तर अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलावे. आणि घरात आलेल्या संकटांच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये. सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे. देवाला दिवा लावताना नेहमी 2 वाती करून लावाव्यात. घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवावे, म्हणजे सकारात्मकता ऊर्जा देखील निर्माण होते. घरात लक्ष्मीला आवडणारे लकी बांबू प्लांट, स्नेक प्लांट यासारखे रोपे लावावीत. जेवणाची ताटे तयार करताना कधीही 3 पोळ्या एकत्र वाढू नये. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वज पण हेच सांगतात की 3 पोळी कधी सुतक असलेल्या ठिकाणी वाढले जातात. नॉर्मल दिवसांमध्येही 3 पोळ्या एकसोबत वाढू नयेत. जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते. नेहमी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर मिक्स करून त्यांना खायला द्यावी. याच्याने धनवृद्धी होते. बँकेत इतकी बचत करून ठेवा की गरजेला कधी कोणाच्या दारावर आपल्याला थाप मारू लागणार नाही. आणि त्याच्यानंतर आहे सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्याला घराचे खिडक्या दरवाजे उघडे करून ठेवावे. घरात कधी अंधार करून ठेवू नये. मनी प्लॅन्टचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे. यामुळे कामात अडथळे येतात. झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपूनही मानसिकता आणि अस्वस्थता होऊ शकते. कधीही घरातून बाहेर पडताना किंवा पाहुणे मंडळी बाहेर गेल्यावर कचरा किंवा झाडू मारू नका. जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात, आत्महत्या यासारख्या घडणाऱ्या घटनांपासून, कोर्ट कचेरीपासून तुमचे संरक्षण होते. जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे. नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही. दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि 2 लवंगा एकत्र करून आणि त्याच्यात 1 वेलची ही नक्की जाळावी. पोळी केल्यावर तवा नेहमी उभा ठेवावा. उलटा तवा कधीही ठेवू नये. कपड्यांना छिद्र पडले अथवा लवकर फाटले किंवा चपला एका बाजूने झिजले हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहेत. तर हे वेळेतच बदलावे. जी व्यक्ती तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते, पाठीमागे द्वेष करते, अशा व्यक्तीपासून दूर राहावे. आणि अशा व्यक्तींचा राहू बलवान असतो. त्यामुळे मनातील गोष्टी अशा व्यक्तीला कधी सांगू नये. एका स्त्रीने कुंकू किंवा मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार देखील घेऊ नये. घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे, परंतु ते दारासमोर नसून उत्तर पूर्व दिशेला असावे. रात्री नक्की कापल्याने आर्थिक तंगी येते. तसेच दाताने कधीही नक्की करतोडू नये, दरिद्रता येते. घरात आरडाओरडा किंचाळून कधीही बोलू नये. जेवताना कधीही मीठ मागू नये. यामुळे गरिबी येते. तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधीही मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढीग मांडू नये. चपला या व्यवस्थित ठेवाव्यात किंवा त्या आतमध्ये ठेवाव्यात. घरातील झाडू हा नेहमी लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी आतमध्ये ठेवावा. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी आगमन होईल, ती कशी येईल, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.